काय बघता तुम्ही? पहिले दया होती, आता दया नाही माणसाला. का बरं असं वाटतं तुम्हाला? अजिबात दया नाही, कोणी बोलत नाही, काय आईला आई नाही, बापला बाप नाही, संपला. आई वडिलांची पण चूक आहे थोडीशी. मुलांना खूपच स्वातंत्र्य देतात. मुलाला मग 5 रुपये दे, 10 रुपये दे, मग 100 रुपये दे. मुलगा मग वेस्टी लागायला गेला. तो बारीक वर्ग पण भाईगिरी दादागिरी सारखंच बोलत असत. नाही, आमच्या संस्कारच वेगळे होते. खरं तर खूप काही बोलायचं ह्या विषयावरती, पण बोलणं सध्या अवघड झालंय. म्हणजे 4 गोष्टी जर तुम्ही एखाद्याला सांगायला गेलात तर त्या चांगल्या 4 गोष्टी तुम्हाला महागात पडू शकतात, अशी काहीशी परिस्थिती झालेली आहे. पण मग मुद्दा हा येतोय की ह्या सगळ्या विषयावरती बोलायचं कसं, कोण बोलणार? मुद्दा आहे गुन्हेगारीचा. सध्या जर तुम्ही टी व्ही चालू केला असेल, सोशल मीडियावरती गेला असाल, तर प्रत्येक रीलमध्ये, प्रत्येक न्यूजमध्ये रोज सकाळी एक क्राईम केस तरी असती आणि त्यामध्ये अल्पवयीन मुलं सामील असतात. तर ह्या सगळ्या गुन्हेगारीबद्दल, म्हणजे अल्पवयीन मुलांच्या मध्ये जी गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि ह्या मागं नेमकी कारणं काय आहे आणि मुलं हल्ली इतकी ॲग्रेसिव्ह का होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. मी आत्ता बाहेर पडलेली आहे, तर ग्राउंडवरची परिस्थिती काय आहे किंवा प्रवास करताना ह्या सगळ्या लोकांना काय वाटतं, काही भीतीचं वातावरण वगैरे आहे का? किंवा ज्यांच्या घरात तरुण मुलं आहेत, अल्पवयीन मुलं आहेत, तर ती मुलं कुठल्या दृष्टीने विचार करतायत, ह्या गुन्हेगारीकडे ती कशी बघतायत, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात. चला. इतके अग्रेसिव्ह का होतात, हे बरोबर आहे का, योग्य आहे का? नाही, चुकीचं आहे पूर्णपणे. का होतात, म्हणजे असे कुठले पॉइंट ट्रिगर करतात तरुणांना की एकमेकांकडे बघितलं तरी एकमेकांचा जीव घेतात? म्हणजे मला तर हाईप साठीच वाटतं तसं तर. बाकी काय नाही. वाटतं? हाईप साठी वाटतं फक्त असं. हाईप साठी? हा. ओके. मला वाटते की खुन्नससाठी. कसले फेम. खुन्नस? फेम, खुन्नस, कसले फेम? म्हणजे भाईपणा, मी मोठा, पण हे सगळं दाखवून काय मिळतं? हे सगळं दाखवून काय आता काय भेटत असेल मला तेवढं माहिती नाही. मी पण त्या क्षेत्रातला नाही. चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. हा या क्षेत्रातला नाहीये आणि तू जाऊच नाहीस. मग यात चूक कुणाची? यात चूक पालकांची पण म्हणू शकतो, मुलांची पण आहे. पॉलिटिशियन आणि बॅकग्राऊंड सपोर्ट मुळे असे वागतात ते. बॅकग्राऊंड म्हणजे भाईगिरीचा बॅकग्राऊंड असलं की ते हेच करणार ना, म्हणजे गुंडागिरीच करणार. तुला अशी भीती वाटते का कधी बाहेर पडल्यानंतर की अरे कुणाला काही बोललो आणि नाही, मला नाही गावाला. का तूही? नाही, मला तसं नाही आम्ही त्या कोण काय क्षेत्रातच केलं की नाहीये. मग आपण main ऐकत म्हणजे नाही. त्या म्हणजे क्षेत्रात- आता हे एक फील्ड झालेलं आहे आणि सगळी म्हणतात की आम्ही त्या क्षेत्रातच नाहीये, म्हणजे तो एक वेगळाच गट तयार झालाय. ठीक आहे, आता काय काय पोरांचे त्यासाठी वेगळंच असतं ते की बाबा नुसती भांडणच करायची, कॉलेजला जरी आलं प्रियाला त्याला उगाच आपलं चिडवायचं, उगाच त्याची चेष्टा मस्करी करायची असं. ही सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत कुठे ना कुठेतरी. स्टुडंट्सचा पण एक अवेकनिंग असायला पाहिजे स्वतःबद्दल, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज अँड एव्हरीथिंग. काही तरुण मुलांचे आयडॉल हे तर खरे गुन्हेगार आहेत. का बरं असं, कशामुळे? त्यांना ते एक अट्रॅक्टिव्हनेस असतो कशाचा पण? कशावरती अट्रॅक्ट होत आहे ती? की एक भाई गुंड बोलल्यानंतर आपल्याला 4 लोक घाबरतील, त्यांना असा आत्मविश्वास असतो. आजकालची मेंटॅलिटीच ती झाली की आपण समजून घेत नाही समोरच्याला. कशामुळे झालं असेल? ड्यू टू मोबाईल्स ऑल्सो. ओके, तूही जास्त मोबाईल वापरतीस, नाही, मी इतकं नाही वापरत. पण तुलाही असा राग येतो का काही विचार? हो, येतो, पण ते आपल्या हातात आहे की कंट्रोल करायचं की जास्त अग्रेसिव्ह व्हायचं. ग्राउंडवरती येऊन जेव्हा लोकांना प्रश्न विचारतीये तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की वडीलधारी लोक म्हणतात की घरापासून संस्कार, शिकवण आणि शिक्षण चांगल्या पद्धतीनं दिलं गेलं तर ही मुलं सुधारतील. आणि तरुणांचं म्हणणं असं आहे की घरातून जरी संस्कार आणि शिक्षण असले तरी बाहेर जाऊन मुलं काय वागतात हे घरातल्यांना माहितीच नसतं. आता येऊयात 18 ते 30 या वयोगटाकडे, ज्याला आपण देशाची खरी ताकद किंवा यूथ म्हणतो. हा वयोगट जो देशाचं भविष्य घडवण्यासाठी ओळखला जातो, तो गुन्हेगारीच्या या वाटेवर का जातोय? बरीच लोक म्हणतात सोशल मीडिया, व्यसनाधीनता, शॉर्टकट मनी ही कारणं असू शकतात. मला असं वाटतं की मोबाईलनी म्हणजे हे पुन्हा आपल्या मराठी शाळेत किंवा मेडिकल कॉलेजमध्ये असताना जी डिबेट्स असायची, मी लहान होतो तेव्हा टीव्ही शाप की वरदान, मग इंटरनेट शाप की वरदान, मग प्रेमविवाह शाप की वरदान, असल्या कॅटेगरीमध्ये ते मोबाईलवाला आता बहुतेक गेलाय. आणि बहुतेक पालकांच्या मनामध्ये मोबाईल हा शाप पण आहे आणि वरदान पण आहे.
असं काहीतरी एक उत्तर आहे की त्याचा योग्य वापर केला तर त्याचा खूप उपयोग आहे. त्याचा योग्य वापर करणारे तुमच्या आजूबाजूच्या 500 लोकांमध्ये किती लोक आहेत याचा एकदा हिशोब लावा. तुम्हाला एक तरी व्यक्ती अशी माहिती आहे का की जिला मोबाईलचा कुठलाही वाईट त्रास होत नाहीये आणि फक्त 100% उपयोग? त्याचं उत्तर नाही असं आहे. हे औषध घेतल्याने हजारातले 900 लोक मरतात आणि 100 लोकच वाचतात. इतकं जहाल औषध आहे आणि हे काही पालकांना पटत नाही. मी गेली अनेक वर्ष कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये खूप उत्तम परफॉर्म करणाऱ्या पुण्यातल्या पहिल्या 5-10 येणाऱ्या मुलांबरोबर मेंटल कोच म्हणून काम केलेलं आहे. ह्याच्यातलं एकही मूल मोबाईल ॲडिक्ट नाही. एकही नाही. इनफॅक्ट ह्याच्यातल्या मेजॉरिटी मुलांनी स्मार्टफोन वापरलेलाच नाही. बटनाचा फोन घेऊन फिरतात. आणि जे मुलं स्मार्टफोन वापरत आहेत त्याच्यापैकी ते कमालीचे नियम लावून तो फोन वापरतात. त्याच्यामुळे तुमचं मूल ॲव्हरेज असो, ब्रिलियंट असो, सब ॲव्हरेज असो, तुमचं मूल फोन आणि करिअर हे त्रैराशिक बसणार नाहीये. हे अत्यंत कडवट, अवघड पण सत्य आहे. मुलांच्या हातामध्ये फोन देणे ही चूक आहे आणि ही चूक पालक अगदी लहानपणापासून जोवर सुधरत नाहीत तोवर त्या पालकांना आणि त्या पोरांना ह्याची किंमत द्यावी लागणार आहे. आमच्या घरामध्ये आजी आजोबा असतात, त्यांनी दिवसभर काय करायचं, मग त्यांच्यासाठी मोबाईल फोन ठेवावाच लागतो. तुमच्या घरात जर मूल आहे आणि त्या मुलाची जी गरज आहे ती पाळण्याची जर घरातल्या सर्व थोरांची तयारी नसेल तर तुम्ही आजी आजोबा म्हणून त्या पोझिशनला बसायला नालायक आहात असं मला वाटतं. 50 वर्षापूर्वीचे आजी आजोबा काय करत होते? आपण कायम पोरांना उदाहरणं देतो ना, आम्ही लहान होतो तेव्हा 20 नद्या आणि 50 ज्वालामुखी ओलांडून शाळेत जात होतो. सांगतो ना आपण पोरांना आपल्या गरिबीच्या सुरस आणि चमत्कारिक कथा. पोरांनी जर आजी आजोबांना या कथा सांगायला सुरुवात केली, 50 वर्षापूर्वीचे जे आजी आजोबा होते ते दिवसभर हातात काठी घेऊन नुसते पारावर बसून राहायचे. त्यांना तर मोबाईल नव्हता, हरी हरी करायचे. तुम्ही कसले मोबाईल वापरताय असं जर पोरांनी आजी आजोबांना विचारलं तर, आई बापांना विचारलं तर, तुमचे आईबाप कुठला मोबाईल वापरत होते तुम्ही शाळेत असताना असं विचारलं तर, त्याच्यामुळे हे तिन्ही पिढ्यांना द्यायचं उत्तर आहे. घरातून कशी शिकवण मिळेल? पोरं बाहेर पडतात, पोरांमध्ये वागतात, त्याच्यामुळेच अशी पोरं बिघडतात. घरात व्यवस्थित वागतात, बाहेर गेल्यावर काय करतात ते आपल्याला काय माहित असतं. आपण कुठं लक्ष ठेवणार? आपण काम धंदा बघायचं का पोरांच्या मागे फिरायचं? काय नाही, पहिलं पालकांना शिकवलं पाहिजे. पालक आपाप सुधारतात. काय पालकच आर्मी पेट काय करून देतात शाळेच्या नावाखाली, कॉलेजच्या नावाखाली. काय पहिलं त्यांना सुधारलं पाहिजे. त्यांना जास्त स्वातंत्र्य म्हणजे कसं, कधी कधी पेरेंट्स दुर्लक्ष करतात. मुली बेताल वागायला लागल्यात. खरं तर म्हणजे जास्त मुलींचाच वाईट वागण्याचा कल आहे. मोकळेपणा मिळाला म्हणून बेलगाम हे करतात. काही खाणं, काही पिणं, कसेही कपडे घालणं. मुलं त्यामुळे वाईट मार्गाला प्रवृत्त होतात, वाईट गोष्टी करायला. आणि मुलंही तशीच आहेत. व्यसन लागतं त्यांना पानपट्टीच्या ह्याच्यात. बाबा चला पानाच्या त्या पानवाल्याने काय घालून दिलं, छान पाणी म्हटलं, रोज 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 खाल्लं जातं, व्यसनी होतात. अलीकडे पालकांना काय महत्वाचे त्यांचे विषय असतात की आपल्या मुलांनी केस कसे वाढवले, टॅटू केलाय वगैरे, या सगळ्या गोष्टी. तर आम्ही नेहमी सांगतो ना की मुलांच्या फॅशन्स वगैरे या खूप छोट्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीवरती तुम्ही जर का त्यांच्याशी वाद घालत बसलात तर मग महत्वाच्या गोष्टींना तुम्ही कधी वेळ देणार आहात, किंवा मग त्याच्यामुळे काय होईल, त्याचं आणि तुमचं नातं चांगलं राहत नाही आणि मग तो महत्वाचे जे विषय आहेत त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलतच नाही. आणि मग पालकांनाही काही विषय टाळायचे असतात की ड्रग्ज आणि सेक्स या दोन्ही गोष्टींबद्दल मुलांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते आणि पालक तर मोकळेपणाने बोलत नाहीत. आणि मग मुलं चुकीच्या मार्गाने याच्याबद्दल माहिती मिळवत असतात की मित्रांकडनं नाहीतर इंटरनेटवरनं. तिथेही बरीचशी चुकीची माहिती असते आणि मग मुलांना तिथे चुकीची माहिती मिळते ना की हे करणं चांगलं किंवा गांजा ऍडिक्टिव्ह नाहीये वगैरे, ही सगळी चुकीची माहिती मिळते. आणि
आणि मग मुलं त्या गोष्टी ट्राय करायला लागतात. तर पालकांना आम्ही नेहमी सांगतो की ह्या लपवायच्या गोष्टी नाहीयेत, तर लहानपणापासूनच मोकळेपणाने बोलायचे हे विषय आहेत की ड्रग्ज आणि सेक्स, तर तुम्ही मोकळेपणाने बोला, म्हणजे मुलं प्रश्न विचारतील किंवा तुम्ही योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोचवू शकता. तर कम्युनिकेशन पाहिजे, ते चांगलं पाहिजे. अजून एक गोष्ट की आपण एक पालक म्हणून आपण कशा प्रकारचा आदर्श मुलांपर्यंत ठेवतोय हे पण बघणं आवश्यक आहे. आपणच जर का दारू पितोय, सिगरेट ओढतोय, तर मग मुलं ते करणारच आहेत. आपण त्यांना नाही म्हणूच शकणार नाही. आमच्याकडे कित्येक पालक मुलांना घेऊन येतात आणि सांगतात की आता त्याला सांगा की तो सिगरेट ओढायला लागलाय. आणि मुलांशी बोलायला लागल्यावर पहिलं मुलं आमच्याशी हेच बोलतात की त्यांना सांगा आधी, ते सिगरेट ओढतात. मग एकतर पालक मला असं म्हणाले होते की मग तुम्ही त्याला सांगा ना, मी 13व्या वर्षी सिगरेट नव्हतं ओढत, मी नोकरी लागल्यावर ओढायला लागलो. तर मुलं पालक जे सांगतायत ते ऐकून शिकत नसतात, तर पालकांच्या वागण्याकडे बघून मुलं शिकत असतात. त्यामुळे एक वाक्य ना मला अतिशय आवडतं की आपल्याला जे वाटतंय आपल्या मुलांनी करावं ते पालक म्हणून आधी आपण करायला पाहिजे, तरच मुलं ते करतील. आपल्याला वाटतंय ना आपल्या मुलांनी रोज व्यायाम करावा, तर आपण तो करायचा. आपल्याला वाटतंय ना मुलांनी स्क्रीन टाइम कमी करावा, तर आपण स्क्रीन टाइम कमी करायचा. आपल्याकडे बघूनच मुलं शिकत असतात. बरोबर आहे, तरुणांना स्वतंत्रच मिळालं पाहिजे. जरा जास्त मिळालंय का? हा, जास्त पाहिजे तरुणांना स्वतंत्र. आमचं काय झालं आता, आमचं काय राहिले आता. पण गुन्हेगारी वाढताना बघताय का नाही तुम्ही? बघतोय आता, काय करणार त्याला. त्याच्यामध्ये त्यांची सगळी साखळी असती, याकानी केलं की दुसरं त्यांच्यामध्ये सगळे मिळलेले असतात. पण हे तरुण पिढींमध्ये एवढी गुन्हेगारी का वाढायला लागली आहे? म्हणजे आपण जर बघितलं तर हल्ले होत आहेत एकमेकांवरती, जीव घेणे हल्ले. हा, मग म्हणणार ना, ते रक्त गरम असतं ना. हे बरोबर आहे. हा, रक्त गरम असतं, एकदम म्हणजे कडक असतं. तुम्ही काय जरा, तुम्हाला जरी मी आता काय बोललो किरकोळ, तरी तुम्ही म्हणणार हो काय, हो काका काय बोलताय. पण हे बरोबर वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे, रक्तच गरम असतं, जवान आहे ना माणूस. जर एका मुलाने दुसऱ्या मुलावरती जीव घेणं हल्ला केला तर त्याची काही चूक नाही, त्याचं रक्तच गरम आहे. रक्तच गरम असतं, त्याचं तेवढं त्याच्या डोक्यामध्ये विचारच येतो की आता काय पण करायचं. ते विचार कंट्रोल केले पाहिजेत का नाही? आता ते वयस्कार माणसं करणार मॅडम, जवान नाही करू शकतात कंट्रोल. अहो, आता एवढी टेक्नॉलॉजी आली आहे तर जवानांनी केलंच पाहिजे की. करतात ना. म्हणजे आता एकमेकांकडे बघितलं म्हणून एकमेकांना मारलं, हे बरोबर वाटते तुम्हाला? बघ ना, तरी म्हणतात ना जाताना, आता आमची पिढी गेली, आता कसं आहे, नुसतं बघितलं तरी काय बघता तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला, असं करता बघता, कारण नसतानी. आता मी टेम्पो चालवतो, एखाद्या हिरो कोण रायडर आला गाडी घेऊन, म्हणलं ना साहेब काय पाहिजे तुला, तर असं नाही म्हणत की बाबा जाऊ दे, म्हातारा माणूस आहे जाऊ दे, असं नाही. काय पाहिजे काय तुला लगेच. म्हणजे बघा, तुम्हालाही कळतंय की आताची जी तरुण पिढी आहे ती लहान मोठं काही नाही विचारच करत नाही, ते वयाचा विचारच करत नाही. मग वाईट नाही वाटत असं बोलल्यानंतर? वाटतं त्याला काय करणार, पण त्यांचं रक्तच खराब नाही, असं आहे ना मॅडम. आता फक्त कडक कायदे करून हे सगळं थांबणार नाही, तर कौटुंबिक संवाद, शाळा कॉलेजमधलं मार्गदर्शन आणि तरुण वयातच व्यसनांपासून दूर ठेवून यावर गांभीर्यानं काम करण्याची गरज आहे. आज एक गुन्हा, उद्या दुसरा, आणि हळूहळू हीच गोष्ट सामान्य व्हायला लागली तर